शासनाने मंठा तालुक्यातील 3 वाळू डेपोवरील उर्वरित राहिलेला वाळू साठा सर्वसामान्यांनी ज्यांची नोंद केली अशांना देण्यासाठी महसूल प्रशासनाच्या नियंत्रणात या साठ्यावरून गेल्या 2 दिवसांपासून विक्रीची सुरुवात केल्यानंतर सासखेडा येथील शासनमान्य वाळू डेपोच्या कार्यालयाला मंठा शहरातील एकाने टाळे ठोकले। ज्या ठेकेदाराने हे वाळूचे डेपो चालवण्यासाठी शासनाकडून घेतले होते त्या ठेकेदाराकडे वैयक्तिक काही व्यवहाराचे देणेघेणे बाकी असल्याच्या कारणाने हे टाळे लावल्याचे समजते आहे आणि असे वास्तविक पाहता लिलावधारकाला काळ्या यादीत टाकले असून 3ही ठिकाणचे वाळू साठे हे मंठा तहसीलदार यांच्या अध्यक्षीय समितीच्या निगराणीत त्या वाळूची विक्री चालू असून यामध्ये तहसीलदार स्वतः या समितीचे अध्यक्ष आहे। तसेच मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंठाचे अभियंता आणि लिलावधारक सदस्य आहे। या वाळू विक्रीत लिलावधारकांचा कुठलाही हस्तक्षेप नसून महसूल प्रशासनाला या वाळू विक्रीचे अधिकार आहे। वाळू डेपोवरील संगणक आणि इतर साहित्य हे घेऊन गेल्यामुळे यंत्रणा बंद पडली आहे। गावावरून आलेल्यांना रात्री परत आपल्या गाड्या घेऊन जाव्या लागल्याने त्यांचे नुकसान झाले। केवळ राजकीय संबंधांच्या जोरावर शासकीय कामात अडथळा करणे आणि सर्वसामान्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे। तळणी, सासखेडा, टाकळखोपा या 3ही डेपोतील वाळू साठा पूर्णपणे सर्वसामान्यांनी नोंदणी केलेला आहे। या वर्षात वाळू उपलब्धतेसाठी अनेक वेळा सर्वसामान्य माणसाचे हाल झाले आहे याचे भान असणे गरजेचे आहे। संबंधितांनी वाळू डेपो बंद केल्यावर त्या ठिकाणचे संगणक आणि इतर साहित्य परस्पर घेऊन गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले। यावेळी अनेक वाहन चालकांना रिकामा गाड्या घेऊन जाव्या लागल्या। 3ही डेपो हे महसूल यंत्रणेच्या मार्फत चालवले जात आहे। सर्वसामान्यांनी वाळूची नोंदणी केली आहे। सर्वसामान्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे। शासकीय कामात असा हस्तक्षेप चालणार नाही या संदर्भात पोलीस तक्रार करणार आहे। गाव माझा न्यूजकरिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।